मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत, कारण या ब्लॉक दरम्यान तब्बल 930 लोकलच्या फेऱ्या तसंच 72 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। काही गाड्या या शॉर्ट टर्मिनस केल्या जाणार आहेत। सीएसएमटी ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण केलं जात आहे आणि त्यासाठी म्हणून हा मोठा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर या मेगा ब्लॉक दरम्यान किती लोकल आणि एक्सप्रेस रद्द होणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। 31 मे ला 4 एक्सप्रेस आणि 187 लोकल रद्द होतील। 1 जूनला 37 एक्सप्रेस आणि 534 लोकल या रद्द होतील। 2 जूनला 31 एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द होणार आहेत। किती गाड्या शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत ते देखील आपण बघतोय। 31 मेला 11 एक्सप्रेस आणि 12 लोकल, 1 जूनला 31 एक्सप्रेस आणि 326 लोकल, तर 2 जूनला 18 एक्सप्रेस आणि 114 लोकल। तर आपण बघतोय इतका मोठा खरं तर हा मेगा ब्लॉक आहे, ज्यामुळे 930 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द होणार आहेत। आणि यावेळेस आमचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल राऊत आणि ठाणे स्टेशनवरून जोडले गेलेले आहेत विशाल सवने। सगळ्यात आधी जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर। कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, नेमकं असं काय काम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं होणार आहे आणि प्रवाशांच्या देखील प्रतिक्रिया येत असतील आता, कारण 930 लोकल या रद्द होत आहेत। नक्कीच मेगा ब्लॉक बोलू शकतो। 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे। 30-31च्या मध्यरात्री हा मेगा ब्लॉक सुरू होणार आहे। 2 जूनपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहेत। आणि आपण सीएसटी स्टेशनवरती आलो। सीएसटी स्टेशनवरती प्रचंड आत्ताच किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता। आणि जवळपास 10 प्लॅटफॉर्मवर 10 आणि 11ची उंची वाढवणं, त्याच्यावर लांबी वाढवणं, 24 डब्याच्या ज्या गाड्या आहेत त्या इथे थांबल्या पाहिजेत। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती काम होणार आहे। त्याचबरोबर ठाण्याच्या जो 5 आणि 6 नंबरची लाईन आहे ती वाढवण्याचं काम होणार आहे। असं मोठं काम या मेगा ब्लॉक मध्ये होणार आहे। परंतु खरोखर या मेगा ब्लॉक मध्ये काम होतो का हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो। आपल्याबरोबर काही जे प्रवासी आहेत त्यांच्यावर जाणून घ्या। सर, मेगा ब्लॉकचा फायदा होतो का? मेगा ब्लॉक होता ही क्या है वो समझ मालूम नहीं है अपने को। जब भी होता है हर सैटरडे संडे को बता देते हैं कि आज मेगा ब्लॉक है, तो उसमें क्या हर सैटरडे संडे क्यों ऐसा हो जाता है और ऐसा क्या चेंज आता है जो अगले दिन इसमें कोई अच्छा हो जाता है। ट्रेन टाइम पे तो चलता ही नहीं है, ज़्यादातर तो जो लिखा जाता है वो टाइम पे तो चलता ही नहीं है। तो फिर ये क्या मेगा ब्लॉक होता है, क्या होता है, वो न अपने को समझ में आता है न कोई और किसी प्रवासी को मालूम पड़ रहा है। लेकिन जो अभी ट्रेन लिखा है वही जाना है यहाँ पे, और तो कुछ रास्ता है नहीं। मेगा ब्लॉकचा काय फायदा होतो? मला आयडिया नाही सर, मी इथला नाही, मी नागपूरचा आहे सर। अगदी कपिल, आपण बघतोय की कशा पद्धतीने लोकांच्या देखील या प्रतिक्रिया आहेत आणि फायदा होतच नाही। काय शनिवार रविवार तुम्ही ठेवा ना, सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे, तुम्ही असं मध्ये जर मेगा ब्लॉक केल्यावर कसं पब्लिक कामावर कसं जायचं? पब्लिक नाराज आहे मेगा ब्लॉकवरती। मेगा ब्लॉकवरती काही होत नाहीये। मेगा ब्लॉक मध्ये जी कामं झाली पाहिजेत ती दिसत नाहीयेत, असं यांचा एक रोष आहे। त्यामुळे प्रवाशांचे मेगा ब्लॉकमध्ये हाल होत आहेत। आणि हा मेगा ब्लॉक आहे 63 तास याचा मेगा ब्लॉक आहे। त्यामुळे हा मोठा मेगा ब्लॉक मध्ये प्रवाशांचे नक्कीच हाल होणार आहे। बिलकुल कपिल, थोडं थांबवतोय, थेट जाऊया ठाण्याला। विशाल सवने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, ठाणा हे सगळ्यात महत्वाचं स्टेशन म्हणावं लागेल मध्य रेल्वेचं। या ठाणे स्टेशनवर काय काम नेमकं होणार आहे आणि ठाणे स्टेशनवरून देखील गाड्या काही सुटणार आहेत का, किंवा प्रवाशांना ठाण्याला आल्यानंतर मुंबईच्या दिशेने येण्यासाठी म्हणून रेल्वेच्या व्यतिरिक्त बस असतील, टीएमटी किंवा बीएमसीच्या ज्या बस असतील तिथून काही सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत का सरकार, या संदर्भात काही माहिती? नक्कीच स्नेहिल, अत्यंत महत्त्वाची माहिती सांगायची तर ठाणे रेल्वे स्थानकाचं जे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी रुंदीकरणाचं जे काम आहे ते हाती घेतलं जाणार आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून हे काम जे आहे ते हाती घेतलं जाणार आहे। ते 2 जूनपर्यंत याचा कार्यकाळ जो आहे तो असणार आहे। या दरम्यान अप आणि डाऊन या धीम्या मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत तिथं त्याच्यावरती परिणाम होणार आहे। त्याचबरोबर अप जलद मार्गावर देखील हा ब्लॉक जो असणार आहे तो संपूर्णपणे असणार आहे। त्यामुळे जवळपास लोकलच्या ज्या 956 गाड्या ज्या आहेत त्या रद्द केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर 72 मेल ज्या आहेत त्या देखील रद्द होत आहेत। त्यामुळे प्रवाशांना कुठेतरी जो आहे तो
तो त्रास सहन करावा लागणार आहे. मी थेट दृश्य दाखवतो प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची. आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी कामाचे जे साहित्य जे आहे ते आणून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आता काही तास अवघे उरलेले आहेत. त्यानंतर हा संपूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो रुंदीकरणासाठी आहे तो बंद केला जाणार आहे, जेणेकरून रुंदीकरणाचे जे काम हाती घेतलं जाणार आहे त्या दरम्यान ब्लॉक जो आहे तो सुरू जाणार आहे. तब्बल 63 तासांचा हा ब्लॉक असणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक जे आहे ते अत्यंत वर्दळीचं रेल्वे स्थानक जे आहे ते मानलं जातं मध्य रेल्वेवरचं, कारण इथं ट्रान्स हार्बर लिंक जी आहे ती देखील जॉईन झालेली आहे. त्यामुळे एक गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि याचाच कुठेतरी फटका जो आहे तो प्रवाशांना बसू नये यामुळे रेल्वे प्रशासनानं सरकारी आणि खाजगी जे आस्थापना आहेत त्यांना शक्यतो वर्क फ्रॉम देण्यात यावं अशी जे आहेत त्या सूचना ज्या आहेत त्या केल्याचं आपल्याला कळतंय. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि धन्यवाद कपिल आपण यावेळेस प्रवाशांशी बातचीत केली आणि ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी.